नाशिकच्या मालेगावमध्ये कथित लँड जिहाद प्रकरणावरून मोठा राजकीय आणि प्रशासकीय वाद निर्माण झालाय। भाजप कायदा सेलचे शहराध्यक्ष अॅडव्होकेट योगेश निकम यांनी पत्रकार परिषद घेत आदिवासी आणि वनजमिनी हडपल्याचा, त्याचबरोबर यावरती घरं, दर्गे आणि मशिदी, त्याचबरोबर कत्तलखाने उभारल्याचा गंभीर आरोप केलाय। या तक्रारीनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तात्काळ एसआयटी समिती गठीत करण्याचे आदेश दिले। तसंच संबंधित प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवरती गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या। मालेगाव शहरातील धर्मांना भामरे यांनी दरेगाव मधील गट नंबर 83 आणि गट नंबर 38/2 या वनजमिनींवरती आदिवासी बांधवांना हाताशी धरून त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन या जमिनींची अदलाबदली खरेदी केल्या, ज्या बेकायदेशीर आहेत आणि कुठल्याही शासनाची येणे परवानगी न घेता, लेआउट न पाडता, शासनाला नजराणा न भरता या जमिनींवरती बेकायदेशीर रहिवास वस्त्या बसवलेल्या आहेत, कारखाने बसवलेले आहेत। तसेच या ठिकाणी मस्जिद, ईदगाह, दर्गा देखील बसवलेले आहेत, मदरसा देखील बसवलेले आहेत, ज्या अनधिकृत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।